महावितरण आपल्या कर्मचाऱ्यांतील खेळ गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करत असते। महावितरणाच्या अनेक महिला व पुरुष खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंमध्ये त्यांच्या यशोगाथा रंगवल्या आहेत। म्हणून महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन खूप थाटात होते। महावितरणातील 16 परिमंडळातील खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेतात। यावर्षी सुद्धा अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 12 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान करण्यात आले होते। या राज्यस्तरीय स्पर्धेत सांघिक कार्यालय व भांडूप परिमंडलाने एक टीम म्हणून सहभाग घेतला होता। या 4 दिवसांच्या खेळ स्पर्धेत महावितरण सांघिक कार्यालय व भांडूप टीमने खूप चांगले प्रदर्शन करून एकूण 11 सुवर्ण पदक व 6 रौप्य पदक जिंकले असून भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री संजय पाटील यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे। सांघिक कार्यालय व भांडूप टीमने 100 मीटर रनिंग महिला प्रिया पाटील, 200 मीटर रनिंग प्रिया पाटील, 800 मीटर रनिंग प्रिया पाटील तसेच लांब उडी महिला सुद्धा प्रिया पाटील यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे। बुद्धिबळ महिला अमृता जोशी कुस्ती 70 किलो वजन गटात, अनंत नागरगोजे टेबल टेनिस पुरुष ओपन सिंगल सागर मटकर यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे। तसेच सांघिक खेळात कॅरम महिला सांघिक, टेबल टेनिस पुरुष ओपन डंबल्स, कबड्डी महिला, खो खो महिला सुवर्ण पदक पटकावले आहे। सांघिक कार्यालय भांडूप टीमने 100 मीटर रनिंग पुरुष साईनाथ मसणे, 200 मीटर रनिंग साईनाथ मसणे, 400 मीटर रनिंग रुपेश सकपाळ यांनी रौप्य पदक जिंकले आहे। तसेच सांघिक खेळांमध्ये टेबल टेनिस पुरुष 4x100 रिले पुरुष, 4x100 रिले महिला रौप्य पदक जिंकले आहेत। सांघिक कार्यालय भांडूप टीमने असे एकूण 11 सुवर्ण पदक व एकूण 6 रौप्य पदक जिंकून आपल्या टीमचा मान उंचावला आहे। सदर खेळाडूंची निवड करण्यापासून ते क्रीडा स्पर्धा संपेपर्यंत भांडूप परिमंडलाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री महेंद्र बागुल यांनी विशेष मेहनत घेतल्यामुळे मुख्य अभियंता भांडूप परिमंडल श्री संजय पाटील यांनी त्यांचे कौतुक केले। आमच्या संघाची कामगिरी ही एकता आणि चिकाटीचे खरे प्रदर्शन होते। प्रत्येक खेळाडूने आपले 100% दिले आणि हा निकाल सहकार्याच्या भावनेचा प्रतिबिंब आहे। मला प्रत्येक खेळाडूंनी केलेल्या प्रयत्नाचा अभिमान आहे। जिंकणे हरणे हा खेळाचा एक भाग आहे, परंतु खेळताना आपले 100% देणे महत्त्वाचे असते, असे भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री संजय पाटील यांनी सांगितले।